काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ती, तैसे मग येते सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. विठ्ठल काय सांगू संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबारा यावत विश्वामध्ये संत महात्म्याने जे जगावर जीवावर केलेले उपकार आहेत, त्या उपकाराबद्दल तुकोबारा या अभंगामध्ये कृतज्ञतेचे उद्गार व्यक्त करतात. जयंची केली स्मरण बोली सकळ विद्यांच्याधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची. ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या
काय माझी वाणी मानेल संतांसी तरंगे उचकासी आपुलिया ढाला ढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय तो म्हणण्याचा प्रतिवर्षाप्रमाणे गेली 25 वर्षापासून चालत असलेला आपला हा वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन विठ्ठल बाबांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ चालत असलेला आपला हा प्रतिवर्षाप्रमाणचा गेली 25 वर्षापासूनचा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आणि त्याच पुण्यतिथीतली 25व्या वर्षातली आजची ही 6व्या क्रमांकाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने ती माझ्यापर्यंत दिलेली आहे. उपस्थित असलेले सर्व भाविक माता भगिनी, ग्रामस्थ भजनी मंडळी, सर्व विद्यार्थी मंडळी, गुणीजन, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्येष्ठ श्रेष्ठ, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला भगवंताच्या साधू संतांच्या कृपाश्रवदाने चालत असलेला आपला हा प्रतिवर्षाप्रमाणचा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ, त्याच नामयज्ञातली आजची ही सेवा विढाला. त्या सेवेकरता उच्चारलेला अभंग विश्वसंत तुकोबाराय यांचा आहे. महाराज या अभंगामध्ये संत महात्म्याने जगावर जीवावर केलेले जे उपकार आहेत त्या उपकाराबद्दल महाराज कृतज्ञतेचे उद्गार व्यक्त करतात. काय सांगू आता, संतांचे उपकार समाजामध्ये 2 वर्ग आहेत. एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे तो कृतघ्न. जो केलेल्या उपकाराची जाण ठेवतो त्याला काय म्हणायचं, कृतज्ञ. आणि जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत त्याला कृतज्ञ. हा आलं लक्षात. तसं संतांनी जे जगावर जीवावर केलेले उपकार आहेत त्या उपकाराबद्दल महाराज या अभंगामध्ये कृतज्ञतेचे उद्गार व्यक्त करतात. अभंगाची सुरुवात काय शब्दाने झाली, काय सांगू आता, संतांचे उपकार. आता इथे जो अभंगामध्ये काय शब्द आलेला आहे तो उपकार वाचक या अर्थाने आलेला आहे. कोणत्या अर्थाने, तसा संत वाङ्मयामध्ये काय शब्द प्रथम अनेक प्रमाणामध्ये आलेला आहे पण वेगवेगळ्या अर्थाने आलेला आहे. काही वेळेला संतांचा महिमा वर्णन करण्याच्या दृष्टीने काही शब्द प्रथम आला, काही वेळेला फक्त माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या संबंधाने आला, काही वेळेला मनाला उपदेश म्हणून आला, काही ठिकाणी उपेक्षा या अर्थाने घेतला. म्हणजे पण प्रत्येक वेळेला वेगळ्या अर्थाने आलेला आहे. बघा, मनाला उपदेश म्हणून काय काय शब्द आला ना, काय काय करी तो सिया मना, हा काय शब्द आहे प्रथम, पण कोणाच्या संबंधाने, काय काय करी तो सिया मनाच्या संबंधाने आला. महिमा वर्णन करण्याच्या दृष्टीने काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर, हा महिमा वाचक काय शब्द आहे. माऊलीच्या संबंधाने काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमैशा मुखी बोलली, माऊलीच्या संबंधाने आला. नाथ बाबांनी उपेक्षा अर्थाने घेतला. काय नपुसका, काय नपुसका पद्मिनीचे सोहळे वांजेशी डोहळे, उपेक्षा अर्थाने घेतलेला आहे. तसा संत वाङ्मयामध्ये काय शब्द हा अनेक ठिकाणी आला पण वेगवेगळ्या अर्थाने आला. मला सगळ्या प्रकारचा सांगत बसायचा नाही, माझा मुद्दा एकटाच आहे. या अभंगामध्ये जो प्रथम काय शब्द आलाय तो उपकार वाचक या अर्थाने आलाय. विढाला या अभंगामध्ये तुकोबाराय उपकार मानतात. कोणाचे, संतांचे उपकार मानतात. काय सांगू आता, संतांचे उपकार. मग ऐका, शांत राहा मावशी, बंद करा. मग तुमच्या माझ्यावर तुकोबाराय म्हणतात जगावर जीवावर संतांचे उपकार आहेत. मग तुमच्या माझ्यावर फक्त संतांचेच उपकार आहेत, इतर तर कोणाचे उपकार नाहीत का. ऐका, ज्या वेळेला भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली त्याच वेळेला भगवंतानी तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता काही मंडळीची इथं नियुक्ती केली.
कुणी? भगवंताने ज्यावेळेला सृष्टी निर्माण केली त्यावेळेला तुमच्या माझ्यावर उपकार करण्याकरता काही मंडळीची इथं नियुक्ती केली, त्याचं वर्णन केलं. रविचंद्रो घना वृक्षा नदी गावस सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता असं वर्णन केलं. आता या श्लोकामध्ये तर 7 जणांची निर्मिती केली उपकार करण्याकरता. किती जणांची? रविचंद्रो घना वृक्षा नदी गावस सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता असं वर्णन केलं. किती जणांचे उपकार सांगितली तर? 7 जणांचे. बघा, रवी म्हणजे सूर्य, चंद्र किती झाले? घना म्हणजेच मेघ किंवा त्याला पाऊस म्हणतो. किती झाले? रवी चंद्रो घना वृक्षा वृक्षे किती झाले? नदी, गाय 6 झाले ना. आणि सज्जन म्हणजेच महात्मा किंवा संत. किती जणांचे उपकार आहेत? येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. भगवंतांनी यांची निर्मिती केली इथे उपकार करण्याकरता. आता या श्लोकात उपकार सांगितले. किती जणांचे? 7 जणांचे. तुकोबर या अभंगात मानतात फक्त. कोणाचे? मग यांचे उपकार नाहीत का? बरं, उपकारच नसते तर श्लोकात वर्णन आलं. मग काय उपकार आहेत यांचे? भजन करा सांगतो. विढाळा क्रमांक नंबर 1, रवी म्हणजे सूर्य. प्रकाश देतो हा उपकार का अपकार? बोलत राहा. उपकार. बरं, विनामूल्य सेवा आहे, बिल नाही. मानवी जीवन जगण्याकरता आपल्या शरीराला उपयुक्त असलेलं जे ड जीवनसत्व आहे, कोणतं? ड जीवनसत्व हे सूर्याच्या प्रकाशातून मानवाला म्हणजे शरीराला मिळतं. म्हणजे त्याचा आपल्यावर काय आहे? उपकार. 1. क्रमांक नंबर 2, चंद्र आहे हा प्रकाश देतो, शीतलता देतो. याही पेक्षा आपण जे रोज धान्य खातो ना, ज्वारी, बाजरी, गहू वगैरे म्हणा, ते धान्य पक्वदशेला प्राप्त होतं. हे सुद्धा चंद्रामृतामध्येच पक्वदशेला प्राप्त होत असतं असं शास्त्र आहे. म्हणजे त्या चंद्राचे आपल्यावर काय आहेत? किती झाले? क्रमांक नंबर 3, घना म्हणजेच मेघ किंवा पाऊस पडतो हा उपकार आहे का अपकार? मागच्याच वर्षी कसं झालं? म्हणजे पडतो हा काय आपला? त्याच्याशिवाय जीवन जगता येत नाही. पडतो हा उपकार आहे. त्याच्याजवळ पुन्हा भेद नाही का? त्याने असा विचार केला, जे वारीला असतात, जे सप्त्यात असतात, जे पंगत देतात, सौजन्य घेतात, हरिपाठ काकडा पारायणाला असतात, त्यांच्या शेतात पडू. आणि जे नास्तिक आहे त्यांच्या शेतात पडायचं असं म्हणतो तो. म्हणजे व्यक्तिगत भेद नाही. चला पुढं. का त्यांनी असा विचार केला, ही सुपीक जमिनी, नदीकाठची जमिनी, त्याच्यावर वर्षाव करू. ही हलकी जमिनी अथवा घाण जमिनी, तिथं वर्षाव करायचा असं म्हणतो तो. गाता सांगतो. नाही विचारित नाही विचारित मेघ हगंदारी शेत. हगंदारी का ती चांगलं शेत आहे असा काही तुकोबाऱ्या म्हणतात तो विचार करत नाही. तो सर्रास वर्षाव करतो. म्हणजे पडतो हात तर त्याचा आपल्यावर काय? किती झाले? 3 झाले ना. क्रमांक नंबर 4, वृक्ष आहे तो सुद्धा उपकार करणाऱ्या पैकी. पर उपकाराय फलंती वृक्षा. वृक्ष हा उपकार करणाऱ्यापैकी. आणि एक लक्षात ठेवा, वृक्षापासून मानवी जीवनामध्ये 7 प्रकारचे फायदे. किती प्रकारचे? 7 प्रकारचे. नाथ महाराजांनी वर्णन केलं, जांभरे महाराजांनी नाही. किती प्रकारचे फायदे? ऐका कोणते कोणते. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ट समूळ वृक्ष सर्वांगे सफळ सर्वासी केवळ उपकारी. 7 प्रकारचे फायदे सांगितले. पत्र, पुष्प, छाया, फळ, त्वचा, काष्ट, समूळ, वृक्ष सर्वांगे सफळ, सर्वासी केवळ उपकारी. 7 प्रकारचे फायदे. आणि वृक्ष हा उपकार करणाऱ्यापैकी. हे नाथाने वर्णन केलं. ज्ञानोबरांनी त्यापेक्षा पुढे जाऊन वर्णन केलं.
आता आपण शेतकरीचे जवळजवळ सगळे बरोबर. आता प्रत्येक शेतकरी झाड लावतो कुठले, तिथे बांध सोडून इथं लावतो का? आता ही काही ज्ञानेश्वरी नाही. कुठं लावतो नेमका? बांधाव. कल्पना करा. ठीक आहे, बांधाव नेमका वृक्ष लावला, त्याला कुंपण केलं, पाणी घातलं, वृक्ष मोठा झाला, त्याला फळं फुलं येऊ लागली. पण बाजूचा तो शेजारी आहे ना, त्याने सांगितलं मला काही ते ठेवायचं नाही. त्याच्यामुळे काय पडते? वसवाच म्हणतात ना, वसवा पडतोय, मला काही ते ठेवायचं नाही. तो चांगली घासून कुऱ्हाड घेऊनच आला. कशाला? तोडायला. पण ज्याने वृक्ष लावला, कुंपण केलं, जोपासना केली, पाणी घातलं, तो सांगतोय राजा आता तर त्याला फळं फुलं येऊ लागली, तोडू तोडू. भले अर्धे तू ने, पण तोडू. त्याने सांगितलं ते काही चालणार नाही, मी तोडणार. आता दोघांची चर्चा त्याच वृक्षाच्या खाली चालली. मग मला सांगा, ज्यांनी कुंपण केलं, झाड लावलं, पाणी घातलं, त्याला त्या वृक्षाने सावली दिली, आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडण्याकरता आला त्याला ऊन दिलं की नाही? दिले ना. मग बरं, इथंच येतो ज्ञानोबा आहे म्हणतात, जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकाची सावली वृक्ष दे जैसा दोघांना एकच सावली देतो, त्याच्याकडे भेद. म्हणून त्याची उपकार करणारे मध्ये गणना झाली. किती झाले? क्रमांक नंबर 5. नदी आहे, वाहती, ही उपकारा करताय. परोपकाराय वहंती नद्या. नदी प्रत्येक वाहती ती उपकारा करता वाहते. ज्ञानोबा म्हणतात का फिडीत पापताप पोखीत तिरीचे पादप समुद्राला याप गंगेचे जैसे. जगाचं पाप घालवत ज्ञानोबा म्हणतात ती सागराला जाऊन मिळते. म्हणजे वाहती ही उपकारा करतात. अनेक कृमी, कीटक, पशु पक्षी तिथं जाऊन पाणी पितात. झाडा झुडपांना पाणी, शेतीला पाणी, आपलं जीवन त्याच्यावर चालतंय. याच्यापेक्षा सांगतो ती वाहते. आपण जर जाऊन केलं कशात, तर आपलं सुद्धा जातं. खेडीत पापताप पोखीत तिरीचे पाद. म्हणजे आपण जाऊन गंगेमध्ये स्नान केलं तरी आपलं काय जातं? पाप जातं. याच्यापेक्षा सांगतो, आता सगळ्यांनाच रोज जाऊन गंगेत स्नान करणं शक्य, पण आपण वारीला गेल्यावर तरी किमान करतो की नाही? त्यावेळेला धर्मशाळेचा डाव आणला. ठीक आहे, आषाढीला कार्तिकीला गेलो तर चंद्रभागेचं करतो, कार्तिकीला समाधी सोहळ्याला गेलो तर, विजेला गेलो तर इंद्रायणी स्नान करतो, षष्टीला गेलो तर गोदावरीचं स्नान करतो, त्र्यंबकच्या वारीला गेलो तर कुशावर्तात करतो. ठीक आहे, प्रत्येक तीर्थात गेल्यानंतर कुठल्या ना कुठल्या तरी तीर्थामध्ये जाऊन स्नान करतो. स्नान केलं तर पाप जातं, दोष निवृत्त होतात. पण सर्वांना शक्य नाही. मग रोज घरी तर करतोच ना आपण. काय मग घरी जरी स्नान करताना गंगेचैव यमुने, पण महाराज श्लोक सगळ्यांना नाही जमत. श्लोक सगळ्यांना म्हणता येत. महाराज म्हटले नाही म्हणता येत म्हणू नको, पण मराठीत म्हणता येईल ना. वाचे म्हणता वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष अथवा सकळ पापे जाती. मुखाने नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी काय जातं? म्हणजे तिचं आपल्यावर काय आहे ना. किती झाले? क्रमांक नंबर 6. गाय, ती सुद्धा उपकारा करताय. परोपकाराय दोहंती गोहा. गाय ही उपकार करणाऱ्यापैकी, पण कोणती?
हे ध्यानात राहू द्या. त्यातून नंतर आमच्याकडे मुक्त पोट्या 7-8 आहे ती उपकार करणाऱ्यात बसत ते बिझनेस मध्ये बसते. तिचं शेण असो, गोमूत्र असो, दही दूध तूप लोणी असो, ते धार्मिक कुठल्याच कार्यात चालत नाही. विठाला आपली गावठी गाई आहे, गावरान गाई आहे, तिचं वर्णन आहे. ती उपकार करणाऱ्यापैकी. का उपकार करणाऱ्यापैकी? आपली हिंदू संस्कृती आहे. गाईला स्पर्श केला तरी आपण पवित्र झालो अशी मानणारी आपली संस्कृती आहे. आपल्याकडे काही धार्मिक कार्य असेल, विधी असेल, तर प्रत्येक आलेल्या माणसावर आपण म्हणजे पवित्रालाही पवित्र करण्याचं सामर्थ्य कशात? आणि तिच्यापासून जे जे निर्माण होतंय, मग ते दही असेल, दूध असेल, तूप असेल, लोणी असेल, शेण असेल, गोमूत्र असेल, तिला होणारं खोंड असेल, हे सगळं आपल्या दृष्टीने उपयुक्तच आहे. म्हणून तिला गोधन म्हणतात, धर्माची माय म्हणतात. पण आता काही ती देशाच्या तुलनेत राहिली आणि हिंदूलाच काही त्याच्याबद्दल शेतकरी बाकीचे 10 जनावर पाळतात इथं, पण एक गाय त्याला सहन होत. अरे हिंदू म्हणून पाया पडायचं तर काही जर्सीच्या पडत हो का? आणि एक गावठी गाय सांभाळायला फार साय असे, फार कष्ट आहे, किंवा तिचा फार तुमच्या प्रपंचावर बोजा पडणारे असं काहीच. आणि हे आपण जर नाही पाळलं तर धर्म राहणार. बघा विचार करू. चला मी याच्याकरता सांगतोय, गाय ही उपकार करणाऱ्यापैकी कोणती? आणि क्रमांक नंबर 7, सज्जन म्हणजेच महात्मा संत. अर्थात त्यांचे उपकार तर तुकोबारांनी अभंगात मानलेलेच आहे. पण इतर जे आता तुम्हाला सांगितलेले 6 घटक आहेत, यांचा अभंगात उल्लेख नाही. तुकोबारे फक्त मानतात कुणाचे? मग यांचे उपकार असतानाही तुकोबारे फक्त संताचेच का मानतात? त्याचं पुन्हा कारण सांगतो. जे 6 घटक आहेत तुमच्या माझ्यावर उपकार करणाऱ्यापैकी, पण साधूच्या तुलनेत त्यांचे सगळे उपकार अपूर्ण पडतात. काय पडतात? का पडतात? काही उपकार करणारे जे घटक आहेत त्यांच्या ठिकाणी अखंडता नाही. एक साधूच्या उपकार करण्यामध्ये अखंडता आहे, पहिला मुद्दा. दुसरं कारण आहे, बाकीचे उपकार करणारे घटक आहेत त्यांचे उपकार शारीरिक दृष्टीने आहेत. संत उपकार करतात ते तुमच्या माझ्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने उपकार आहेत, म्हणून तुकोबाराय संताचे म्हणतात. मग का साधूच्या तुलनेत बाकीचे उपकार करणारे घटक अपूर्ण आहेत? भजन करा पुन्हा सांगतो. पहिल्या क्रमांकाला सांगितलं होतं वर्णन कुणाचं? प्रकाश देतो, विनामूल्य सेवा आहे, हे सगळं आहे उपकार करणाऱ्यापैकी. पण अखंडता आहे का त्या प्रकाश देण्यात? आता कुठे? म्हणजे प्रकाश देतो पण किती तास? 12 तास सेवा बंद आहे. मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात. सूर्य अस्तवे की डाळ, ज्ञानोबाराय म्हणतात. सूर्य अस्तवे की डाळ, त्याला अस्त येतो, मावळतो, ज्ञानोबाराय म्हणतात. 12 तास सेवा त्याची बंद आहे, म्हणून साधूच्या तुलनेत सूर्य बसत नाही. म्हणून तुकोबाराय कोणाचे उपकार मानत नाही, फक्त मानतात कोणाचे? चंद्र आहे, तो प्रकाश देतो, शीतलता देतो, पण अखंडता नाही. 15 दिवस त्याचा प्रकाश आणि 15 दिवस पूर्ण असतो. कोणत्या दिवशी? पण महिन्यातून एकच दिवस एरवी तो सुद्धा अपूर्ण आहे. ज्ञानेश्वरी सांगते, चंद्र पूर्ण एखादी वेळ संत सदा पुरते. ज्ञानोबाराय म्हणतात चंद्र महिन्यातून एकच दिवस पूर्ण आहे, पण संत सदा पूर्ण आहे. चंद्र पूर्ण एखादी वेळ संत सदा पुरते, म्हणून साधूच्या तुलनेत चंद्रही बसत नाही. म्हणून तुकोबाराय त्याचे उपकार न मानता संताचे मानतात. चला, मेघ पाऊस पडतो, पण 12 महिने पडतो का? उन्हाळ्यात, हिवाळ्यात. बरं पाऊस काळात आला तर 4 महिने राहतो का? आला तर 2 तास, 4 तास, 12 तास, 36 तास, 48 तासात काय होतो? मी नाही म्हणत, ज्ञानोबाराय म्हणतात. मेघ उदार परी ओसरे, मनोनी उपमेसी न पुरे. ज्ञानोबाराय म्हणतात मेघ उदार आहे पण ओसरतो, म्हणजे उघडतो. म्हणून साधूच्या तुलनेत मेघ बसत. म्हणून तुकोबाराय कोणाचेच उपकार न म्हणता संताचे म्हणतात. चला,
वृक्ष आहे, फळं फुलं सगळं काही देतो, पण अखंडता आहे का? ज्या त्याच ऋतूमध्ये ज्या त्याच हंगामामध्ये जी ती फळं जी ती फुलं भेटतात. म्हणून वृक्ष साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. म्हणून तुकोबर आहे, कोणाचे मानत नाही उपकार, संताचे मानतात. चला, नदी आहे वाहते, ही उपकारा करताय, पण साधूच्या तुलनेत जगातलं कुठलंही तीर्थ असलं तर साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. का अपूर्ण आहे? बघा, तीर्थ वाहतात, उपकारा करतात, स्नान केलं तरी पाप जातं, नाव घेतलं तरी जातं, आकाशने प्रमाण दिलं. वाचे म्हणतात, हा, नाव घेतल्यानंतर पाप जातं, स्नान केल्यानंतर पाप जातं, पण कोणतं पाप जातं? पण कोणतं पाप जातं? शरीराकून, म्हणजे कायिक पाप जातं. शरीराकून जे जे घडलेलं पाप आहे ते स्नान केलं, नाव घेतलं तर काय होतं? जातं. ऐका थोडस. पण माणसं शरीराने कमी पाप करतात, त्याच्यापेक्षा जास्त पाप करतात. कशाने? मनाने. बघा, स्वतःच्याच गॅलरीत बसून संकल्प विकल्प करतं ते कोण? मन. वाईट विषयाचं चिंतन करतं ते मन. शेजाऱ्याचं वाटलोच म्हणतात, कवच वाटलं म्हणतात, हे कोण म्हणतं? मन. वाईट विषयाचं चिंतन करतं ते मन, संकल्प विकल्प करतं ते मन, आणि त्या मनाने केलेलं पाप तीर्थ घालवत नाही. मन संकल्पाची पापे नगाची तीर्थाची आवापे, नगाची तीर्थाची आवापे, नगाय तीर्थाची आवापे. मन संकल्पाची पापे नगाची तीर्थाची आवापे, नगाची तीर्थाची आवापे, नगाची तीर्थाची आवापे. मन संकल्पाची पापे नगाय तीर्थाची बापे. महाराज म्हणतात, मनानं केलेलं पाप तीर्थाच्या बापाला सुद्धा जात नाही. आणि माणसं मग शरीराने कमी करतात, तेवढी करतात. कशाने? ऐका, मग संकल्प विकल्प करतं ते मन, वाईट विषयाचं चिंतन करतं ते मन. आणि ऐका, बऱ्याच वेळेला माणसं देतात दोष कोणावर? दुसऱ्यावर देतात ना. पण महाराज म्हणतात, तुमच्या अधोगतीला कारण आहे तुमचं मन आहे, आणि तुमच्या ऊर्ध्वगतीला कारण सुद्धा तुमचं गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती मनाची युक्ती. गती अधोगती, गती अधोगती, गती अधोगती. अधोगती मनाची युक्ती. मन लावा एकांती, जतन करा जतन करा, धावते सायरा.
मग तुमच्या गतीला कारण मने, अधोगतीला कारण मने, वाईट विषयाचं चिंतन करणारं आणि त्या मनानं केलेलं पाप तीर्थ घालू शकत नाही. पण तेच मन संकल्प विकल्प करणारं, वाईट विषयाचं चिंतन करणारं मन, ते जर साधूच्या चरणाजवळ गेलं तर त्याला पाप करण्याची वासना शिल्लक राहत. तुमचं माझं मन जर साधूच्या चरणाजवळ गेलं तर पाप करण्याची वासना शिल्लक राहत नाही. वासनेचे बीज जळून जाय. आलं लक्षात. मग त्या मनानं केलेलं पाप तीर्थ घालवत नाही, पण तेच मन साधूच्या चरणावर जवळ गेलं तर संकल्प विकल्प करत नाही, वाईट विषयाचं चिंतन करत नाही. म्हणून जगातले तीर्थ सुद्धा साधूच्या तुलनेत कसे आहेत? अपूर्ण आहेत. म्हणून तुकोबर आहे फक्त संतांचे उपकार मानतात. चला, गाय आहे, ठीक आहे, गाय उपकार करणाऱ्यापैकी 33 कोटी देव मानतो आपण, कुठं तिच्या उदरामध्ये मानतो, ठीक आहे. पण गाय सुद्धा साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. कसं काय? गाय सर्वांगाने पवित्र खरी, पण मुखाने अपवित्र आहे, म्हणून साधूच्या तुलनेत अपूर्ण आहे. का? त्याचं कारण आहे ती भगवान शंकराने तिला दिलेलं आहे. काय शाप दिला? कधी दिला? भजन करा सांगतो उठाला. ज्यावेळेला ब्रह्मदेवाची आणि भगवान विष्णूची भेट झाली, आता ब्रह्मदेवाने आपलं कर्तृत्व सांगायला सुरुवात केली. काय? भगवान या त्रिभुवनामध्ये माझ्यासारखा श्रेष्ठ कुणीच नाही. ब्रह्मदेवाने सांगायला सुरुवात केली. सांगतोय कोणाला? विष्णू भगवंताला, की या त्रिभुवनात माझ्यासारखा श्रेष्ठ कुणी. म्हटलं कसं काय? पहा म्हटलं, या सगळ्यांची निर्मिती केली, एका सारखा दुसरा होऊ दिला काय? टाकळी ते आहे का? एका सारखा दुसरा, एका सारखी दुसरी. टाकळीत पारनेर तालुक्यात, नगर जिल्ह्यात, महाराष्ट्रात नाही, देशात नाही सापडायचं एकासारखा दुसरा. हो, मला वाटलं तुमच्यासारखंच वाटलं, पण तुम्ही एवढी लोकसंख्या आहे, काहीतरी थोडा बदल आहे ना. काय एकासारखं? आणि ते नाही तेच अवघड झालं. ऐका, ब्रह्मदेवाने सांगितलं या सर्वांची निर्मिती केली, एकासारखं दुसरा होऊ दिलं नाही, त्यामुळं मी सगळ्यात कसा आहे? श्रेष्ठ आहे. पण एक लक्षात ठेवा, कुठली गोष्ट आपण सांगतोय कुणाला, याचंही सांगणाऱ्याला थोडंसं असावा. हा, सांगतोय कोणाला? कीर्तनात नव्हतं सांगत ते. ज्यांच्या समोर सांगतोय ते भगवान विष्णू आहे. भगवान म्हणतात ब्रह्मदेवा, ठीक आहे, मान्य आहे, या सर्वांची तुम्ही निर्मिती केली, एकासारखं दुसरं होऊ दिला नाही, पण तुमची स्वतःची निर्मिती कुठून आहे? ब्रह्मदेवा, हे तुम्ही लक्षात ठेवा की तुमची निर्मिती माझ्यापासून आहे. निळोबराने वर्णन केलं त्याचं. याची ना भिकमळी जन्म चतुराना, असं वर्णन केलं की ब्रह्मदेवाची निर्मिती विष्णू भगवंताच्या नाभी कमळातून, म्हणजे आपल्या सोप्या भाषेत बिंबीत होईल. मग आता हे नातवाचं कौतुक आज्याला सांगितलं नाही होते ते, बरोबर? तरी ब्रह्मदेवाने सांगितलं नाही नाही, मी तुमच्यापेक्षा सुद्धा कसं आहे? श्रेष्ठ. आता दोघात मिटतंय का? मग म्हणून तिसऱ्याकडे गेले, भगवान शंकराकडे. सांगा म्हटले, आमच्या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे? भगवान शंकर म्हटले, सांगतो कोण श्रेष्ठ आहेत, पण दोघांनी 2 कामं केली तर. फुकट सांगत काय काम आहे म्हटले? ब्रह्मदेवाला सांगितलं माझा मुकुट शोधून आणा, आणि विष्णू भगवंताला सांगितलं माझ्या खडावा पादुका शोधून आणा. निघाले दोघं. विष्णू भगवंताने सर्व ठिकाणी शोध केला पादुकाचा, पाताळापर्यंत गेले, पण शोध काही लागला. परत आले भगवान विष्णू आणि भगवान शंकराची स्तुती केली. मला शक्य, बसले, स्तुती केली, बसले. ब्रह्मदेवाचं मुकुट शोधायचं काम चालूच होतं. किती दिवस? तोपर्यंत परत वय होत गेलं. पण शोध जो भेटेल त्याला विचारायचे, भगवान शंकराचा मुकुट पाहिला का? कोणी सांगायचं आम्ही नाही पाहिला. हो, प्रत्येक जण सांगत होता आम्ही पाहिला नाही. पण एक सद्ग्रस्त भेटले, म्हटले भगवान शंकराचा मुकुटाचा शोध लावणारे तुम्ही कोण? मी ब्रह्मदेव आहे. असं
त्यांनी सांगितलं भगवान शंकराच्या मुकुटाचा शोध लावता लावता तुमच्यासारखे ब्रह्मदेव पहिले बरेच अजूनही लागला कोणाला, कशाला भानगडीत पडला तुम्ही वेळ घालता, आलं रिटर्न माघारी. शोध तर काही लागला नाही, पण खोटं का होईना पण सांगायचंय ना लागलाय म्हणून. मग त्याला काय लागतो, साक्षीदार लागतो की नाही, खोटं का होईना सांगायचं म्हटलं. येतानाच ब्रह्मदेवानी गाईला ना दिलं नुसतं पैमत. म्हटले काय, जर भगवान शंकराने विचारलं मुकुटाचा शोध लागला का, तर मी म्हणेन होय लागला. ते जर म्हणते म्हटले कोण म्हणतंय, तर तूच फक्त एवढं म्हण हो शोध शोध एवढंच ना, ठीक आहे. आल्यानं आता भगवान शंकरही सर्वज्ञ, त्यांनी विचारलं काय ब्रह्मदेवा लागला शोध, म्हटले हो. कोण म्हणतंय, साक्षीदार पुढे केला. कोण, तिने सांगितलं हो शोध लागला. साक्ष दिली ती खरी का खोटी, खोटी साक्ष दिली ना. त्याच क्षणी भगवान शंकराने शाप दिला, ज्या मुखाने तू खोटी साक्ष दिली त्याच मुखाने तू अपवित्र होशील, तुला मानविष्ठा भक्षण करावे लागेल. शाप दिलाय. ही पुराणात कथा आहे, त्याचं गाथ्यात प्रमाण असं आलंय. गायत्री स्वमुखे भक्षित गायत्री स्वमुखे भक्षितसे मळ. गाथ्यात प्रमाण आलं, पुराणात कथा आली त्याची. शाप दिला, त्याच्यामुळे ती मुखाने कशी झाली, अपवित्र झाली. आहे का, सर्वांगाने पवित्र खरी गाय, पण मुखाने कशी झाली अपवित्र. म्हणून आहे का, गंध लावताना कपाळालाच लावायचा तिला, कुंकू लावताना कुणाला, हा घास द्यायचा आहे ना तोही द्यायचा आहे, पण दर्शन घेताना मागून घ्यायचंय. कुणाचं, पुढून दर्शन उचित, शास्त्र मान्य. हा प्रत्येक वेळेला कधी तिचं दर्शन घेताना पाठीमागून घ्यायचंय. पण आता ज्याला डोक्याचाच भाग नाही, ते भाजीपाल्याच्या बाजारात कुठं दिसलं पोटाला हात लागून येतं पाठीला लागून, ते कशात बसतं ते तिकडे बघा. माझा मुद्दा आहे, सर्वांगाने पवित्र खरी पण मुखाने कशी, म्हणून साधूच्या तुलनेत ती सुद्धा अपूर्ण आहे. का, ती मुखाने तरी अपवित्र आहे, तसं साधूचा एखादा इंद्रिय एखादा अवयव अपवित्र आहे का हो. साधूचं जीवन ऐका, सर्वांगाने पवित्र जीवन कोणाचं असेल तर जगात फक्त साधूचं जीवन आहे. निवृत्ती दादाचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात जय जय ओ शुद्धे. हे महत्वाचं आहे. जय जय ओ शुद्धे म्हणजे तुम्ही सर्व अंगाने कसे शुद्ध आहात, किंवा पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. भूमंडळामध्ये पवित्र आणि सोवळं जीवन कोणाचं असेल तर ते फक्त साधूचं जीवन आहे. सर्वांग निर्मळ साधूचं वर्णन आहे. चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. सर्वांगाने पवित्र आणि सोवळं जीवन साधूचे, म्हणून गाय सुद्धा त्या तुलनेत अपूर्ण असल्यामुळे तुकोबाराई कोणाचेच उपकार न मानता फक्त उपकार मानतात. कोणाचे, काय सांगू आता, संताचे. चला दुसरा मुद्दा आहे का संताचेच उपकार मानतात, तर त्याचं कारण आहे, संत महात्मे जगावर जीवावर उपकार करताना 3 प्रकाराने उपकार करतात. किती प्रकाराने, कोणत्या कोणत्या, कायेने, वाचेने आणि मनाने. साधू शरीराने जे करतात ते जगत उद्धारा करतात, वाचेने जे बोलतात ते जगाच्या उद्धारा करतात, आणि साधूच्या मनाने जो पवित्र संकल्प धारण केलाय तो सुद्धा जगत उद्धाराचाच, वेगळं नाही. म्हणून साधूचे उपकार आहेत किती प्रकाराने, कायेने, वाचेने. ठीक आहे, पुरावा काय त्याला, ऐका पुरावा. नाथ महाराजाचा पुरावा, पैसा काया वाचा म्हणे प्राणे. काय काय,
तैसा काया वाचा म्हणे प्राणे साधू वाढला उपकार करणे आपुले परावे म्हणून उपकार करणे सर्वासी. हा 3 प्रकारचे उपकारी पुरावा नाथांचा आहे. कबीर महाराजांचा पुरावा असा आहे, परोपकार वचन मन काया. आहे 3 प्रकाराने. परोपकार वचन मन काया संत सहज स्वभाव खगराया. गाथ्यातला पुरावा असा आहे, बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले. अमृत हे पोटी साठविले. बळबुद्धी ज्याची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले. अमृत हे पोटी साठविले. बळ बुद्धी ज्याची उपकारासाठी म्हणजे 3 प्रकाराने उपकार करणारे, काया वाचा मनाने उपकार करणारे संत आहेत. म्हणून तुकोबाराय त्यांचेच उपकार मानतात. काय सांगू आता संताचे? का संताचे उपकार मानतात? त्याचं 3रं कारण असे, संत महात्म्याने जे जगावर जीवावर उपकार केले तसा उपकार करणारा या त्रिभुवनात दुसरा घटकच बघा. जे संतांनी उपकार केले ते एखादा नेता करील का तेवढे आपल्यावर? आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री नाही. साधूच्या तुलनेत ते कुणी हे तर बाहेरचे येत ना. बरं ठीक आहे, घरातले करतील का? बरं ठीक आहे, बाकीच्याचाही विचार सोडून द्या, बाहेरच्याचा, गावातल्याचा. आता जे जन्मदाते तुमचे माझे कोण, ते करतील का आपल्यावर? साधू इतके उपकार आहे का? व्यावहारिक दृष्टीने आई वडील मुलाच्या दृष्टीने हिताचे इच्छुक असतात, पारमार्थिक दृष्टीने सगळेच असतात असं. कारण महाराज म्हणतात, हित नाही ठावी जननी जनका दाविला लौकिक. प्रत्येक आई वडील मुलाच्या हिताचे इच्छुक असतात, पण व्यावहारिक दृष्टीने का पारमार्थिक? बघा, आई वडील मुलाचं हित करतात, व्यावहारिक का पारमार्थिक? व्यावहारिक. काय हित करतात? बघा, मुलाचं चांगल्यापैकी शिक्षण करतील, बरोबर, चांगली एखादी सर्व्हिस लावून देतील. नाही सर्व्हिस लागली तर एखादा धंदा, नाही धंदा केला तर 10-5 एकर त्याला बागायती शेती करून देतील, 5-50 लाखाचा बांधून देतील. त्याच्या दोनाचे याच्यापेक्षा आई वडिलांची वेगळी व्यवस्था. मग सर्व्हिस लागली, एखादा मोठा बिझनेस करू लागला, शेती करू लागला, बंगला बांधून दिला, लग्न झालं, त्याला 4-2 मुलं बाळ झाली, झालं का त्याचं हित? आई वडिलाच्या दृष्टीने इथपर्यंतच व्यवस्था आहे. आणि जर आई वडील खऱ्या अर्थाने हिताचे इच्छुक असते तर हे प्रमाण उच्चारलं नसतं तुकोबारायांनी, हित नाही ठावे जननी दाविला लौकिक. प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, वकील झाला पाहिजे, आमका झाला पाहिजे. आहे का नाही सगळ्याची इच्छा? आपण संसारिकच आहेत सगळे, सगळ्याची इच्छा आहे का नाही? वकील व्हावा, डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, ही सगळ्याची अशी तुमच्यापैकी कोणाची इच्छा आहे की आपला मुलगा उद्या सकाळी आपल्याला सोडून अरण्यात निघून जावा, साधना करावी, मोठी तपश्चर्या करावी, तो मोठा महात्मा व्हावा, त्याचाही उद्धार होईल, त्याच्या तपश्चर्येमुळे आपल्या 21 कुळांचा उद्धार होईल, अशी कोणाची इच्छा आहे तुमची? असली कोणाची तो राहत करा. तुम्हाला लावायचं ना ते काय आलं इच्छा नाही. आता कीर्तनला आलेल्यांची जर इच्छा नाही आपला मुलगा साधू व्हावा म्हणून, जे 25 वर्ष इकडे मंदिराचं तोंडच जगाडीने बघितलं नाही, त्यांची इच्छा असते, त्यांना तर वाटतं आपला अतिरेकी झाला तरी चालेल पण व्यवहार करत बसू नये. आलं का त्यांना? ऐका, तुम्ही असो, मी असो, कोणी असो, आपली सुद्धा जी इच्छा आहे ती व्यावहारिकच मुलाच्या दृष्टीने, पारमार्थिक नाही. म्हणून ऐका, तुम्ही असो, मी असो, कोणी असो, प्रत्येकाचे मायबाप असतात ते व्यावहारिकच हिताचे इच्छुक असतात, पारमार्थिक दृष्टीने हिताचे इच्छुक नाही.
म्हणून मायबाप सुद्धा जरी उपकार करणाऱ्यापैकी असले पण साधूच्या तुलनेत बसत हे माझं मत नाही प्रमाण केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसे माय धर्म कितीने जाते पाय हे अक्षया भय दानवा केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसे माय धर्म कितीने पाय दिले अक्षया भय दानवा महाराज म्हणतात केले उपकार सांगू मी काय बाप न करी आईसी माय याचा अर्थ असा आहे की मायबाप खऱ्या अर्थाने साधूच्या तुलनेत उपकार करू शकत नाही म्हणून मायबापापेक्षा सुद्धा अधिक उपकार करणारे कोण पण याचा अर्थ असाही लावायचा नाही जो पहिला संभळीत नाही कोणाला ते म्हणून आपण करतोय ते काहीतरी हिताची चूक कारण महाराजांनी कीर्तनात सांगितलंय कामाला सांगितलंय बाप न करी आईसी मग आश्रमात नेऊन घातलेलेच बरे असा अर्थ नाही मी फक्त कमी समजले कमी ठरवलेत मी मायबाप कोणाच्या तुलनेत फक्त साधूच्या तुलनेत ठरवलंय कमी मी इरवी ते तीर्था समान आहे कोण ते चालते बोलते देवे सकळ तीर्थाची जे का माता पितरी तया सेवेशी कीर शरीरे ते ज्ञानोबाराय सांगतात मी कमीच ठरवलंय फक्त याचा अर्थ वेगळा लावायचा माय बापापेक्षा सुद्धा अधिक उपकार करणारे संत आहेत म्हणून तुकोबाराय कोणाचे उपकार न मानता संताचे मानतात काय सांगू आता संताचे का संताचे उपकार मानतात त्याचा चौथा मुद्दा असा सांगतो संत हे आपकार्यावर सुद्धा उपकार करतात म्हणून तुकोबाराय त्यांचे उपकार मानतात तसे 4 वर्ग आहे किती वर्ग आहे पहिला वर्ग आहे आपकार्यावर अपकार करणारा एक दुसरा वर्ग आहे उपकार्यावर उपकार करणारा तिसरा वर्ग आहे तो उपकार्यावर अपकार करणारा आणि चौथा वर्ग आहे तो अपकार्यावर उपकार करणारा अपकार्यावर अपकार करणारा पहिला वर्ग आहे याला आपल्या जशाच असं म्हणतो जशाच तसं आता एखाद्याने काही फोड केली मग ह्या पार्टीने जाऊन त्यांना काही केलं लोक म्हणतात यांची काय चुके महाराज त्यांनी पहिली फोड केली असती तर त्यांनी केली म्हणून चला जशाच तसं आपकार्यावर अपकार करणारा दुसरा वर्ग आहे उपकार्यावर उपकार करणारा बघा तुम्ही पांडवाने जो यज्ञ केला राजसू यज्ञ आणि त्या यज्ञामध्ये एवढं अन्नदान पांडवांनी केलं एवढं अन्नदान केलं एवढं अन्नदान केलं ठीक आहे माग येत आहे का ऐकू मागच्यांना ऐका तीन नाही तर माझा थोडा वाढून पांडवांनी जो यज्ञ केला त्या यज्ञामध्ये अनंत पट्टीचं अन्नदान केलं आणि त्याच यज्ञामधलं काही अन्न शुकाचार्यांनी थोडंसं खाल्लं होतं कोणी खाल्लं होतं शुकाचार्यांनी आणि त्या यज्ञात खाल्लेल्या अन्नाची जाण त्या उपकाराची अंतकरणामध्ये होती ऐका त्याच पांडवापैकी अर्जुन त्या अर्जुनाचा नातू कोण परीक्षिती अर्जुनाचा कोण येतो नातू आहे कथाभाग सांगून वेळ नाही घ्यायचा मला मुद्दा सांगून पुढे जायचं त्या परीक्षितीला शाप होता साधूचाच की तुला 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्पदंश होऊन तुझा मृत्यू होईल साधूचा शाप आहे तो खोटा होणार नाही काय करावं चिंता पडली काय करावं पण बाकीच्यांनी सांगितलं अरे सर्पदंशाने तुझा मृत्यू होणार आहे पण किती दिवसाने बाकी आहे ना किती दिवसाची मग 7 दिवस थोडे नाही झाले मग काय करू 7 दिवसामध्ये भागवत कथा श्रवण कर तुझा उद्धार होईल त्यावेळेला परीक्षितीने सांगितलं ठीक आहे 7 दिवसामध्ये भागवत श्रवण केल्यानंतर मोक्ष मिळेल पण कथा ऐकताना कोणाकडून ऐका
त्यावेळेला सांगितलं मोकार बोली करून कथा करणाऱ्याची ऐकू, रंगी ठंगीच्या गप्पा आणणाऱ्याची ऐकू, काय होणार नाही, कर्मणूक होईल ते फक्त. मग शुकाचार्याकडे जा. कुणाकडे जा? त्यांच्याकडून ऐक, मुक्त होशील. त्यावेळेला परीक्षितीने सांगितलं ठीक आहे मी शुकाचार्यांकडे जातो, पण ते सांगतील का मला कथा? त्यावेळेला सांगितलं तू एकच कर, गेल्यानंतर गेल्याबरोबर त्यांचं घे आणि एकच विनंती कर की महाराज मला तुम्ही तुमच्याकडून भागवत श्रवण करायचंय. त्यांनी जर विचारलं काय की तू कोण कुठला, तर तुझं काही सांगू नको. तू कोण आहे, कुठला आहे, तुझ्याकडे काय पद आहे, ते काय सांगू. आपल्याला तू ना देख नाही भेटल्यावर आपण भेटलो मी आमच्या गावचं असं आहे का? खूप सरपंच होतो मी मागच्या पंच सोसायटीच आहे मी. हे काय उद्धाराची पद नाही. तसं सांगितलं हे काही सांगू नको, तुझं नावही सांगू नको. मग जर विचारलं त्यांनी कोण आहे कुठला, तर तू एवढंच सांग मी अर्जुनाचा नातू. म्हणजे अजूनही जुन्या माणसाच्या नाव बऱ्याच गोष्टी चालतात का नाही मला. आता तुम्ही तर दुकानदार आहे, एखादा या परिसरातला खेड्यातला एखादा पोरगा आला तरी 5-10 हजाराचं काही घेतलं आणि म्हटलं मारा ठेवा टेकू, म्हणणार नाही जमत. कुणाच आहे तू? मग त्यांनी सांगितलं मी जांभरे महाराज. असं आहे काय? असं होतं का नाही? अजूनही तरुण किती सुशिक्षित असला, शिकलेला असला, फॅशनेबल राहत असला, पण पेठा त्याला कुत्र खात नाही. ध्यानात ठेवा, त्याला सांगावं लागतं मी आमच्याचा पोरगा आहे, आमच्याचा पुतणे आहे, आमच्याचा नातू आहे, तर त्याला अजूनही किंमत. तसंच घडलं. ते गेल्यानंतर दर्शन घेतलं, सांगितलं महाराज मला भागवत श्रवण करायची. विचारलं बाळ तू कोणाचा? त्यावेळेला सांगितलं मी अर्जुनाचा नातू. हे वाक्य ऐकल्याबरोबर शुकाचार्याने त्याला मिठी मारली. अरे 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 काय पांडव होते, काय पांडवांनी यज्ञ केला, अरे काय पांडवांनी अन्नदान केलं, आणि त्या यज्ञातलं मी सुद्धा थोडस खाल्लं होतं. काय ऐका, अन्न कोणाचं खाल्लं होतं? आज्याचं म्हणा ना. खाल्लंय कोणाचं? आज्याचं खाल्लं होतं, आणि त्या उपकाराची जाण ठेवली होती कोणापुरतं? एवढा फरक आहे. अन्न आज्याचं खाल्लंय, पण त्या उपकाराची जाण कोणाबरोबर ठेवली? आपण तात्काळ उलटतो, म्हणजे जाण राहत. आणि आता हे तर काही मी तुम्हाला सांगायची गरज. आपण खातो एकाच, घेतो एकाच, देतो एकाला, हे काही सांगायची गरज आहे का? 7 दिवस त्याच क्षणी भागवत कथा सांगायला सुरुवात केली. 7 दिवस कथा सांगितली आणि निघून नाही गेले. 7 दिवसामध्ये कथा सांगून त्याला मुक्त केला. शुकतर्गाधिका उभारीला भाव, परीक्षितीला होता साधिका, परीक्षितीला होता साधिका, परीक्षितीला होता साधिका. राजा पंडित करला उभारी, राजा जोगा भक्ती झाली गया, राजा जोगा भक्ती झाली गया, राजा जोगा भक्ती झाली गया. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा. आता तुम्ही दोघांनी 2 दिलेत म्हणले, मला तिसरं सांगा. ऐका आता, ते मी पाठवी. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा, उच्चारिता वाचा मुक्त झाला विढाला. 7 दिवसामध्ये कथा सांगून त्याला मुक्त केला. त्याचा उद्धार झाला. कोणाचा? याला उपकार्यावर उपकार करणारा वर्ग म्हणतात. तिसरा वर्ग आहे तो उपकार्यावर उपकार करणारा, आणि त्यालाच कृतघ्न म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? बघा तुम्ही आता बरीच माणसं एक, आणि तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनुभव असतो. तुम्ही एखाद्याला 100 वेळा त्याची गरज करा. किती वेळा? 100 वेळा तुम्ही गरज केली, त्याच्या अडचणी दूर केल्या, पण एखाद्या वेळी जर तुमच्याकडून त्याची गरज भागली नाही, लगेच तो तुमच्या विरोधात बोलणार. महाराज काय खरं नाही त्यांचं, एवढे दिवस आम्ही त्यांच्याबरोबर राहिले, पण अरे पण 100 वेळा गरज केली, एकदा नसल झाली, त्यांची काही मजबुरी असेल, अडचण असेल, ते लक्षात ठेवत. हा
चला विठाला. कार्यावर अपकार करणारी आजच येत असं त्यांचा संप्रदाय तसा जुनाच आहे. कोणाचा? उलाटणाऱ्यांचा संप्रदाय जुनाच आहे. त्यांचा मूळ पुरुष भस्मासूर आहे. त्याचीच परंपरा समजा ती आहे का? कारण पहिला उपकार्यावर अपकार करणारा एकच होता. कोण? भस्मासूर. काय अपकार केला? भगवान शंकराकडे थांबत होता सेवेला. सकाळी भगवान शंकराचं स्नान झालं ना की चिता भस्म आणून देणं एवढंच काम होतं त्याच्याकडे. म्हणजे जिथं स्मशानभूमीमध्ये जायचं तिथली राग घेऊन यायची. कशाला? अंगाला लावण्याकरता. तेवढंच काम होतं. आता रोजच काय माणसं मरतात का? नाही. मग कधी कधी या गावाला नाही तर त्या गावाला, त्या गावाला नाही तर या गावाला, त्याला वन सकाळी फिरावं लागायचं. काय आणायला? त्याला काय करावं? मग त्यांनी ती काम करता करता भगवान शंकराची साधना केली, सेवा केली, तप केलं. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय इच्छा आहे माग म्हटली. काही नाही इच्छा. ज्या दिवशी कोणी मनुष्य गेलेला नसेल, चिता भस्म भेटणार नाही, त्या दिवशी मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याची तिथंच झाली पाहिजे. काय? आता ते गोळं खाता भगवान शंकराचं म्हणजे तथा असतो. आता ज्या दिवशी चिता भस्म भेटणार नाही त्या दिवशी काय म्हणते दिसल त्याच्या डोक्यावर हात ठेवतो. ते काही म्हणत नव्हतं बा हे खबप आहे, ते ग्रामपंचायतचं सदस्य, असं काही नव्हतं. नाही कुठं भेटली गेलं की डोक्यावर हात ठेवायची. त्याची राग झाली घेऊन द्यायची. झालं सुरुवात. एके दिवशी सकाळी सकाळी चिता भस्म निघून दिलं, स्नान वगैरे झालं, भोजन झालं आणि भस्मासूर आपलं निवांत बसलो होतो. तोपर्यंत ती स्वारी आली वरून. नारायण नारायण झाला भोगाचा जय. काय चाललं विचारलं भस्मासुराला. काय नाही म्हटलं. आता सकाळी सकाळी चिता भस्म निघून दिला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान होस तर मला काही काम नाही. आता ते नारद आहे. नारदाने पटवलं आणि कोणाला पटलं नाही. आज 18 पुराणात एकही उदाहरण घडलं नाही. तो खरा कलियुगात पाहिजे होता. माणसं बळीली असतात. ज्या पॅनल करून राहिला असता त्यांचं काम झालं असतं. आता त्या नारदाने सांगितलं अरे काय भस्मासुरा काम धरलं. सकाळी उठून कुठं स्मशानात जातो, चिता भस्म आणून देतो. त्यावेळेला भस्मासुराने सांगितलं काम काही विशेष नसतं. सकाळी सकाळी काही झटपट काम होतं. पुन्हा मला काही सांगत नाही दुसरं. पण पेमेंटही बरं आहे. आता ते नारद आहे. नारदाने सांगितलं एक कर, ते काम सोड. पण ते काम सोडलं तर मला दुसरं काय काम आहे. नारदाने सांगितलं तू मुंबईत चल, मी तुला चांगला जॉब देतो. त्याने सांगितलं तिकडे नको, गर्दी असते, घाई करत धक्काधक्कीचं जीवन इकडे पटांगणात बरं आहे आपलं. तर ते नारद आहे. नारदाने सांगितलं मग एक कर, कामच सोडायचं नसेल तर दुसरा पर्याय सांगतो. काय? भगवान शंकर तिथं बसलेले आहेत, डोळे झाकलेले आहेत, रामप्रभूच्या नामाचा जप चाललाय डोळे झाकून. एक कर, जाण त्यांच्या ठेव. कशावर? त्यावेळेला भस्मासुराने सांगितलं पण हे बरं दिसत. नारदाने सांगितलं जा. अरे भगवान शंकराची जर करून टाकली काय तर कैलासाचं राज्य काही दुसऱ्याला होईल. गणपती त्या भानगडीत नाही राज्याच्या, कार्तिक स्वामी त्या कुटाण्यात नाही. पर्यायी व्यवस्था म्हणजे राज्य कुणाला भेटन? तुलाच भेटन म्हटला. पटलं ना त्या मूर्खाला. पण तो म्हटला ना एवढा काला होत्यानंतर जातो, ते लगेच उठलं, नीटच सुटलं. आता भगवान शंकर सर्वज्ञ आहेत, लक्षात आलं ही अवलाद उलट. आता हे हात ठेवायलाच आली. पण आपण दिलेलं वर आहे त्याच्यात पावर तेवढी वर माघारी घ्यायची व्यवस्था. काय करावं? सब देवन के बाबा बडे बाबा भोलेनाथ उठले आणि जंगलात पळायला. विलाजच नाही ना, दुसरी व्यवस्था नाही. भगवान शंकर पुढे पळतात, हा मागं पळतोय, ते पुढं, हा मागं, ही उलटी वारात पळायला. आता पळत असताना भगवान शंकराने विचार केला की या संकटातून मला सोडवणारा या त्रिभुवनात आता एकच आहे, तो विष्णू भगवान आहे. दुसरं मला कोणी सोडवणार आहे का? एका मागे एक पळत आहेत. पळत असताना भगवान शंकराने धावा केला भगवान विष्णूचा. भगवान मुझे बचाओ.
भगवान विष्णूने खाली पाहिलं ते उलटी वरात पडत आणि तिथूनच भगवान विष्णू भगवान शंकराला म्हणतात हे पहिलंच तुम्हाला कळत नाही. कोणी सेवा करतं, कोणी काही वर मागितलं की तुम्ही भोळेपणा देऊन टाकता, हे उद्या तुमच्या अंगलट येतंय. खाते वाटप करतानाच विचार केला पाहिजे. आता भ्रष्टाचार केलेला पुन्हा ईडी शिडी लावून काय हे होणार. हा तिथून सांगितलं कोणी. हा आता नाविला झाला, भगवान शंकर पुढे पळतायत, हे मागं पळतात. भगवान विष्णूने विचार केला की आपण आता या संकटात सहाय्य केलं, पण दोघांच्या मध्ये जी जंगलात पळताना अंतर होतं ना, कुणाकुणात. हा भगवान शंकर पुढे पळाल्यानंतर भगवान विष्णूने लगेच मोहिनीचं रूप धारण केलं. अप्रतिम सौंदर्य संपन्न ती मोहिनीचं रूप धारण केलं. हे मागून पळत आलं कोण, त्याने ती पाहिली कोण, मोहिनी. अप्रतिम सौंदर्य संपन्न. ते सौंदर्य संपन्न मोहिनीचं रूप पाहिल्याबरोबर पळत आलेलं होतं. तिथंच थांबलं, लगेच विचारलं आपण कोण, कुठल्या, नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, कार्ड दिलं. तिने सगळं सांगितलं, कार्डही दिलं त्याला, नंबरही दिला. पण म्हटलं तुम्ही एवढ्या मोठ्या जंगलात एकट्या देवारस आल्या कशा. तिने सांगितलं मी काही कामानिमित्त आले. असं त्यावेळेला ते भगवान शंकराच्या मागं पळायचे, त्याच्या डोक्यातूनच गेलं. आणि त्याने विचारलं तुम्ही एकट्याच इथं आलात काही कामानिमित्त, पण तुमचं तिने सांगितलं झालं नाही, मी त्याच शोधा करता इकडं. असं बर, मग तुमची आठ काही पतीच्या संबंधाने, कोणत्या जातीचा पाहिजे, कोणत्या धर्माचा पाहिजे, कोणत्या संप्रदायाचा पाहिजे, कोणत्या पंथाचा पाहिजे, गव्हर्नमेंट सर्व्हिसचा चालू का कंपनीतला, शेतकरी जमल, शेतकरी जमल काय सगळ्याला तिने सांगितलं यापैकी माझी कुठलीच अट नाही, माझी एकच अट आहे, जो माझ्यासारखं नृत्य करील, नाचल, मी त्याच्या गळ्यात घालते. काय मग त्याला म्हटलं हे तर सोपं आहे. जातीची अट नाही, धर्माची संप्रदायाची अट नाही, सर्व्हिसची अट नाही, फक्त ती जसं नाचल तसं नाचलं की माळ घालणार आहे. तो म्हटला मला तुमची अट मान्य आहे, करा नाचायला सुरुवात. केली नाचायला सुरुवात. आता ती जसं नाचल तसं हा नाचू लागला. तिने कमरे हात ठेवला की हाही ठेवायचा, तिने वर हात केला की तिच्याकडे पाहून नाचू लागला ना तर घालणार आहे ना काय. हा जेणेकरून आपली चूक होऊ नये एवढं लक्षपूर्वक नाचत होता कोण. हा पण नाचता नाचता आता ती खरी मोहिनी आहे का, तो कोण आहे, भगवान विष्णू आहे. नाचता नाचता हा भस्मासूर पूर्ण मोहित झालेला आहे. हे ज्यावेळेला भगवान विष्णूच्या लक्षात आलं, नाचता नाचता भगवान विष्णूने स्वतःचा हात स्वतःच्या ठेवला पुढं डोक्यावर. आता तिच्याकडे पाहून नाचायची सवय नाही, या मूर्खाला पुढं लक्षात आहे आपल्या हातात काय पावर येत. नाचता नाचता तिच्याकडे पाहता पाहता स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याची तिथंच झाली राग. ऐका आता ह्या पुराणातल्या कथा ऐकून जे विठ्ठल झाल्यावर असं झटकून घरी नसतं जायचं. या कथा आपल्या जीवनात त्याचा विचार करायचा असतो की तुम्ही असो, मी असो, कोणी असो, आपल्यावर सुद्धा कुणीतरी केलेला आहे, कोणत्या का होईना प्रकाराने केलेला आहे. किमान त्या उपकाराची फेड उपकाराने नाही करता आली तर नका करू, पण किमान त्याच्यावर हा. आणि जर ज्यांनी उपकार केला त्याच्यावर जर केलाच आपण काय अपकार, तर आपली सुद्धा एक दिवस होईल. ही कथा ऐकून जायचं, नुसतं झटकून नाही जायचं. ऐका राग झाली त्याची भस्मासुराची. का, ज्याने उपकार केला त्याच्यावर काय करायला गेला, अपकार. चौथा वर्ग असा आहे ज्याने नुसते अपकार केले तरी सुद्धा त्याच्यावर उपकार करतो, त्याला संत असं म्हणतात. चरित्र भाग आपण नेहमी ऐकतो. आळंदी क्षेत्रामध्ये निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई कमी त्रास दिला का, ज्ञानोबा निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई यांना कमी त्रास दिला का आळंदीत. इंद्रायणीला स्नानाला प्रतिबंध होता, दर्शनाला प्रतिबंध होता, मधुगिरीला प्रतिबंध होता, इतर कर्म करण्याकरता प्रतिबंध होता. आणि आळंदी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त त्रास देणारी व्यक्ती माऊलीच्या जीवनात कोण असेल तर विश्वभात्याच्या. तेवढा त्रास माऊलीच्या जीवनात अद्याप कुणी दिला नाही. ऐका
पण ज्या विश्वबा खेचरांनी मांडे भाजण्याकरता खापर सुद्धा मिळू दिलं नाही, एवढा अपकार ज्या विश्वबा खेचरांनी केला, त्याच विश्वबा खेचराला ब्रह्म साक्षात्कार करून ज्ञानोबरांनी दिला. म्हणजे अपकार्यावर सुद्धा काय केलाय? त्याच्यापेक्षा पुढचं वाक्य महत्वाचे, नामदेव महाराजांचं गुरु होणे एवढी योग्यता अंगी प्राप्त करून दिली. कोणाच्या? हा, म्हणजे अपकार्यावर काय केला? चला पुढं. तुकोबाराईच्या जीवनामध्ये ज्या ज्या मंडळींनी त्रास दिला, तुकोबाराईंनी त्यांना शाप नाही दिला, एक अभंग लिहून दिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रण खाती. म्हणजे अपकार्यावर काय केला? उपकार. नाथ महाराजाच्या अंगावर 1-2 वेळा नाही, 108 वेळा तो यवन पान खाऊन थुकला. नाथ महाराज गोदावरीवर स्नान करून आला का, तो इशितच थांबायचा. कोण? हा, पान खाऊन गच्च तोंड भरवायचा, जवळ आले की लगेच मारायचा पिचकारी. नाथ महाराज काहीच म्हणत नव्हते, लगेच मागायला पुन्हा गोदावरी स्नान करायचं, पुन्हा यायचं. तोपर्यंत पान खाऊन सासून ठेवायचा. तो आला की पिचकारी मारायचा, काय नाही, निघायचं. पण 1-2 वेळा नाही ना, सहन तरी करत माणूस. आपण मोटरसायकल चालवून एखाद्या एसटीतून आपल्या अंगावर आला, आपण गाडी पुढे घालून कोण होता का नाही, आणि 108 वेळा पान खाऊन थुकला असेल, आपण काय केलं असतो? नाथ महाराजांनी काहीच नाही, ते कंटाळलं पान खायला आणि चावून दिवसभर थुकायला. हे दुखायला मिळत. तो शेवटी कंटाळला आणि हात जोडले, बाबा माझ्याकडून. नाथ महाराज म्हटले, तुझी काही चूक नाही, तुझेच खरी माझ्यावर उपकार आहे. कारण मी असा अभागी दिवसात सकाळी एकदाच जाऊन करीत होतो. तुझ्यामुळं मला एकाच दिवसात एवढं घडलं. किती वेळा? प्रसाद देव यवनांगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. म्हणजे अपकार्यावर सुद्धा काय? म्हणजे अपकार्यावर उपकार करणारे संत आहेत. ऐका मुद्दा, अपकार्यावर उपकार करणारे संत आहेत, माय बापापेक्षा उपकार करणारे संत आहेत, काया वाच्या मनाने उपकार करणारे संत आहेत, आणि जगात जे जे घटक तुमच्या माझ्यावर उपकार करणारे त्यापेक्षा अधिक उपकार करणारे संत आहेत. म्हणून तुकोबाराई कोणाचेच उपकार न मानता फक्त संताचे मानतात. काय सांगू आता संताचे? आलं लक्षात? बरं, ठीक आहे महाराज. आणखी काय करतात? मज निरंतर त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. आणि उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात मज निरंतर जागविती. संत जागवतात म्हणजे झोपू देत नाही का? जागवतात. मज निरंतर जागविती. मग जर जीवाला संत जागवतात तर जीव काही झोपलेला आहे का? आता आपण झोपलेलो का जागे? जागेत ना.
आपल्या दृष्टीने आता आपण सगळे जागेचे, पण साधू संतांच्या दृष्टीने आताही आपण आहेत कसे झोपलेलो. आपण जागे. महाराज म्हणतात बोल बोले आ बोले जागे बाहेर आत निजले कैचे घरात घर कुल केले नेनो अंधार ना उजडले गा वासुदेव करे तो फेरा. जागे बाहेर आत निजले. तुम्ही आम्ही डोळे उघडून जागेचे, पण आतून कसे, मग कसली झोप आहे आतून आहे का. जीवाच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे, काय अज्ञान, कोणचं अज्ञान आहे ते, त्याला स्वस्वरूपाचं किंवा मूळ स्वरूपाचं अज्ञान म्हणतात. त्या अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेला जीव आहे. कधीपासून झोपलाय तो, काय म्हणतो काय, हा वाह बाळासाहेब, धन्यवाद. ऐकलेलं वाया जात नाही, पण चांगल्याच ऐकलं तर. गाण्यान कविता ऐकलं तर काय व्हायचं नाही. अविद्येची निदा विष घोरत बदबदा नाही की दुसरी ओंकारचं कुंकड जोडून नाही देत. अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रभुदा अनादिनो. मला इथं पाहिजे, अनादिकालापासून जीवाच्या ठिकाणी अज्ञाने, त्या अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेला जीवे, त्या अज्ञान अंधकारामध्ये गाढ झोपलेल्या जीवाला दिलेली ही जागृती मज निरंतर आहे का. जागृती देताना सुद्धा जर संत 3 प्रकाराने जागृती देतात. कोणती कोणती, भक्तीची, ज्ञानाची आणि वैराग्याची, अशी 3 प्रकारची जागृती संत जीवाला देत असतात. आणि त्याचीच रोज आपण प्रमाण म्हणतो, रोज प्रमाण म्हणतो. उठा जागे वारे, ही जागृती देणारे प्रमाण आहे. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. प्रमाण म्हणतो आपण. उठा जागे वारे, आता जागृती, किंवा जागा रे भाईनो जागा, किंवा उठा उठा जागा, हा, किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेवा राखा काही भावा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. 3 प्रकाराने जागृती देतात. भक्ती, ज्ञान, वैराग्याची जागृती देणारे संदेश. म्हणून महाराज म्हणतात मज निरंतर. हा काय संगवता संतांचे उपकार, मज निरंतर ऐका. अनंत प्रकारचे उपकार आहेत त्यांचे, निरंतर जागृती देणारे संत आहेत. मग तुकोबाराय म्हणतात ज्यांचे अनंत प्रकारचे उपकार आहेत, निरंतर जीवाला जागृती देणारे संत आहेत.
पण त्या संत महात्म्याने केलेल्या उपकारातून उतराई होण्याकरता आता तुकोबाराने इथं जीव शब्द घेतलाय. कोणता शब्द आहे हा? इथं शरीर शब्द नाही, इंद्रिय शब्द नाही, प्राण शब्द नाही, तर इथं शिव शब्द आहे. कोणता? जीव. का बरं जीव शब्द घेतला? ऐका थोडस. संत महात्म्याने जे केलेले उपकार आहे त्या उपकारातून उतराई होण्याकरता शरीर जर म्हटलं असतं तर हे शरीर कसं आहे? नासकय कुचकय क्षणिक आहे. त्या संताच्या उपकारातून उतराई होण्याकरता देण्याकरता हे योग्य. बरं, इंद्रिय योग्य. प्राणाच्या संबंधाने विचार केला तर प्राण आहे किती? हा, मग एका एका उपकारातून उतराई होण्याकरता एक एक प्राण दिला तर पंचप्राण आहे. उपकार तर हा. मग तुकोबाराने जीवच का शब्द घेतला तर त्याचं कारण सांगतो. सर्वात प्रिय प्रत्येकाला काय आहे का नाही? हिरवी तुम्हाला मला, तुम्ही असो मी असो, आपलं शरीर प्रत्येकाला प्रिय का नाही? शरीर प्रिय, इंद्रिय प्राणही प्रिय, पण शेवटी प्रिय असतो काय? बरोबर असतं? बरोबर आहे का नाही? अशी कोणाची इच्छा आहे आपली एक बाजू जावा, एक बाजू जावा अशी इच्छा आहे का? नाही. म्हणजे इंद्रिय शरीर प्रिय. कल्पना करा, एखाद्याच्या पायाला काही जखम झाली, एखादी 6-4 महिने, वर्ष, 1.5 वर्ष झाली, ती काही बरी झाली नाही. काय? ती वाढत 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 एवढी गेली. तर त्याचा परिणाम होत गेला शरीरावर. नंतर डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने सांगितलं फार जुनी काय, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला झालाय काय? म्हणा ना, सगळं मलाच म्हणायचं. काय झालाय? कॅन्सर झाला. मग म्हटले तुमचा पाय गुडघ्यापासून काढावा लागल पण खर्च येईल 50,000 रुपये. त्या पेशंटनी सांगितलं डॉक्टर 50 काय बरोबर घ्या काय, पण पाय काढू. डॉक्टरने सांगितलं तुला मराठी कळतंय का? पैशाचा वशिला लावून पाय ठेवताय ना. तो म्हटला मग असं करा, एक नाही आणखी 50 देतो, 1.5 घ्या, 2 घ्या, पण पाय काढू. डॉक्टरने सांगितलं आता जर तुझा नाही काढला काय तर 6 महिन्याच्या तुला घराच्या बाहेर काढावं. म्हणजे तो म्हटला डॉक्टर मरणार हो, मग एक करा, गुडघ्यापासून काय इथून काढा, पण माझा जीव. म्हणजे पुन्हा इंद्रिय प्रिय राहत नाही. आणि आपण बघा, आपण म्हणतो की नाही हातपाय मोडला तर मोडू देऊ, पण गाडी मोड देऊ काही पण पोराचा. बरोबर. म्हणजे शेवटच्या क्षणात इंद्रिय प्रिय नाही, शरीर प्रिय नाही, प्राण प्रिय नाही. काय प्रिय? मग तुकोबाराने हाच विचार केला. शरीर तर नासक कुचक, इंद्रिय नासकेच आहेत ना. प्राणाच्या संबंधाने विचार केला तर पंचप्राण आहेत, उपकार अनंत प्रकारचे. मग प्राणच या संबंधाने न विचार करता तुकोबाराने त्या उपकारातून उतराई होण्याकरता काय शब्द घेतला? काय द्यावे त्याची माझ्याकडे द्यायला काही नाही. काय द्यावे त्यासी व्हावे ठेवीत हा पायी. आता तुकोबाराय म्हणतात त्या उपकारातून उतराई होण्याकरता जीव जरी त्यांच्या चरणावर ठेवला तर तो जीव सुद्धा अपूर्णचे म्हणजे थोडा आहे. काय द्यावे त्यासी व्हावे ठेवीत हा पायी जीव. आता काढून ठेवायचं म्हणजे काय नारळ वाहिल्यासारखं ठेवायचं आहे का? असा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे आपला जीवभाव साधूच्या चरणावर समर्पण करणे इतकाच होईल. बरं ठीक आहे महाराज, जीवभाव साधूच्या चरणावर समर्पण करणे इतकं साधू काय करतात? तर महाराज म्हणतात सहज बोलणे, हित उपदेश,
आणि नाही सहज बोलण्यात हिताचा उपदेश झाला तर मग करोनी सायास. बघा, साधूच्या सहज बोलण्यात जगाचा उद्धार आहे आणि जीवाच्या सहज बोलण्यात लोकांचं. हा बघा, हा फरक आहे. जीवाच्या सहज बोलण्यात लोकांचं होतं काय, आणि साधूच्या सहज बोलण्यात जगाचा उद्धार होतो. बघा, नारदाच्या सहज बोलण्यात वाल्याचा झाला काय, सायास नाही केला, सहज बोलण्यात उद्धार झाला वाल्याचा. नारदाच्या सहज बोलण्यात, साधूच्या सहज बोलण्यात जगाचा उद्धार होतो आणि तुमच्या माझ्या सारख्याच्या सहज बोलण्यात सहज लोकांचं होतं काय. म्हणा ना, वाटलं ऐका. पूर्वीच्या कालामध्ये मुलगी लग्नाला आली तर ती एक धास्ती असायची. कोणाला, मुलीच्या वडिलाला, बरोबर. आता काही, आता तो मानात आहे. कोण, हा, पहिली अवघड परिस्थिती होती. स्थळ चांगलं भेटलं पाहिजे, मुलगा चांगला पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे, परिस्थिती बरी पाहिजे, हुंडा कमी घेतला, अनेक समस्या असायच्या. त्यावेळेला लय ताणीत होते पहिले. कधी कधी नुसते देणे घेऊन मोडत होते का नाही, त्याच्यात तुम्ही साक्षीदार असताना काही काहींचे मोड आहे समजा. एवढ्यात नाही असं पूर्वीचा काळ होता. आणि काही काहींना वर्ष 2-2 वर्ष जायचे. काही मुली अनेक स्थळ यायचे, कुठल्या तरी कारणाने नाकारायचे. अहो, ते लग्न एवढा तर ते आले गेले त्यांची चहादारी करण्यात तेवढा खर्च व्हायचा. एक मुलगी सुंदर चांगली मुलगी, पण काय तिच्या कर्मधर्माने अडचणी असतील. एखादं स्थळ आलं यांना पटत नसतं, यांना पटलं तर दोन्हीला पटलं तर नावाचं मत नसतं पत्रिकेत. म्हणजे काहीतरी समस्या निर्माण व्हायची. वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गेली याच्यात. अनेक स्थळ आले, अनेक. आणि कर्मधर्म संयोगाने एक स्थळ आलं. आता पूर्वीचा काल होता, साधनं काही नव्हती. या गावून त्या गावात जायचं असलं तर साधन असायचं काय. तशी बैलगाडी झोपून 5-10 मंडळी गेले. मुलगी पाहिली, पटली त्यांना. पत्रिका पाहिली तर 36 गुण उतरले. वरदक्षिणा काय घ्यायचं तेही ठरलं आणि फिक्स झालं म्हणून फोडून घेतली लगेच. हा, आणि ती शिदोरी बांधून दिली. फिक्स झाल्यानंतर देतात ना बांधून, काय म्हणतो तुम्ही त्याला, पाटीच म्हणतात ना. हा, ती शिदोरी बांधून दिली. सगळ्यांचे जेवढं खावणं झाले ती शिदोरीची पाटी गाडीत घेतली आणि निघाली मंडळी. आता पूर्वीचाच काळ आता, त्या पोळ्या खाल्लेल्या गडी, पुरणपोळ्या, काही थकेल गाडीत बसलेली, जरा बरे होते ते मागं चलत होते. 2-3 किलोमीटर गाडी चालत गेली, पण तहान लागली. शेजारी एक वस्ती दिसली रस्त्याच्या कडाला. म्हटले गाडी थांबव पोरं, ते का तिथं पिऊ गेले. तिथं गेलं तर त्या वस्तीवर एक थकलेली म्हातारी, एकदम अशी फार वाकलेली अशी. त्यांनी विचारलं, आजी पाणी भेटेल का. हो म्हटली, भेटेल ना, थांबा. म्हातारीने सगळ्यांना पाणी दिलं. आणि म्हाताऱ्या माणसाला उचापतीचा जास्त नाद असतो, कारण बाकीचा उद्योग कमी झालेला असतो ना. त्या म्हातारीने सगळ्याला पाणी दिलं, पण लगेच विचारलं, कुठलेच म्हणायचं पाहुणं. काय विचारलं, कुठलेच म्हणायचं पाहुणं. सांगितलं आहे तिकडचे बिडाकडचे. इकडं कुठं आलते म्हणायचं. आलतोच म्हणले टाकळीला. कशाला आलतो, सोयरी करता. कोणाकडे आलते म्हणायचं. आलतो आमच्या मुली. मग झालं म्हटलं, फिक्स झालं. ठीक आहे, शिदोरी बांधूनच फिक्स करूनच. आता ती त्याच गावातली वस्ती, त्याच गावातली ती म्हातारी होती. तिला माहित होतं ना, वर्ष 2 वर्ष झालं हे पुरीचं काही, पण गप नाही ना राहिली ती म्हातारी. बरं झालं जोड म्हणली. काय म्हटली, बरं झालं द्वाड, लय दिवस खेदबत पडलो होतं, झालं की एकदाच बरं झालं. नाही जमलं. म्हातारी काय म्हणली, बरं झालं द्वाड,
लय दिवस खिदमत पडलं होतं, झालं ती एकदाच बरं झालं. मग हे बैलगाडी बसून गेले ते जुने, म्हणजे हे काही नुसते पोळ्या जोडणारी गडी नव्हते. एवढी थकलेली म्हातारी म्हणती बरं झालं द्वार, लय दिवस खिदमत पडलं होतं म्हणजे काहीतरी भानगड. ए पोरा वळा म्हणली गाडी मागा, आली गाडी माघारी. जी तुझं म्हणत होतं तिथं पाठी तिकडे म्हणजे आमचं हो म्हणले काय भानगड, काहीच नाही भानगड, पण आपलं जमत झालं ना म्हातारीच्या सहज बोलण्या तिचं. तर नेट करले काय तुम्हाला म्हातारीच्या सहज बोलण्यात 2-2.5 वर्षांनी 3 वर्षांनी बिचारीचं झालं फिक्स, पण तिच्या सहज बोलण्याने झालं तिचं काय. तसं जे जीवाच्या सहज बोलण्यात लोकांचं वाटलं, साधूच्या सहज बोलण्यात जगाचा उद्धार आहे. सहज बोलणे. आणि जसं वाल्याला नारदाच्या सहज बोलण्यात त्याचा हिताचा उपदेश झाला, त्याचा उद्धार झाला, तसा नाही झाला तर मग गुरु निसायास, मग सायास करून शिकवतात संत. कसं सायास करून शिकवतात? सामदान दंड भेद या न्यायाप्रमाणे शिकवतात. कशा कशा प्रकारे बघा. कधी कधी संत महात्मे समाजात येतात, समाजात आल्यानंतर समाजाच्या समोर जोडतात. काय हात जोडतात, समाजात येऊन काय करतात? हात जोडतात. पायाचं नाही प्रमाण ते. हा आता आपल्याकडे माणसं येतात का नाही हात जोडायला? कधी आम्हाला तुमच्या सेवेची सेवा आहे कधी? अरे गड्यावा, आम्ही उभा राहिलो म्हणतो सेवे करता, फक्त उच्चारलेला म्हणतोय. आम्ही सुद्धा सेवे करता उच्चारलेला म्हणतो, पण तारीख घेताना आम्ही सुद्धा सांगितलेलं असतं. आदल्या दिवशी इकडे कीर्तने, गाडी अशी आहे, प्रवास असा आहे. आम्ही तर सेवा करणार, तुम्ही तर एकदम लुजाड गडी येत ठेवा, तुम्ही कशी सेवा करता? ऐका, तसं संत महात्मे सुद्धा समाजात आले, समाजात येऊन संतांनी जोडले जीवाच्या समोर. काय कर जोडून विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आता मग तू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हात जोडून साधूचा हेतू काय? कर जोडून विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव. म्हणजे साधू संतांनी सांगितलं बाबा हात जोडून सांगतो, पण तुम्ही नामस्मरण किंवा विनवितो सकळा जना. कर जोडून थोरा लहाना, दान तुले द्या मजदिना. कोणतं दान पाहिजे? मने तुकया बंधू राम मनगा, मने तुकया बंधू राम मनागा, हे दान मला द्या. हात जोडून सांगतो की तुम्ही नामस्मरण बघा. हात जोडून सांगितलं नामस्मरण करा. आता काही माणसाला मोठ्या व्यक्तीने जर हात जोडून सांगितलं तर त्याच्यावर परिणाम होतो आणि त्याला वाटतं हे केलं पाहिजे. पण काहींना हात जोडून ज्यांना कळालं, ज्यांनी ऐकलं नाही, त्यांच्याकरता मग सांगितलं लागून या. हा लागून या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळे बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा. हा सुख सोहळा. हा काहींना हात जोडून सांगितलं, काहींना पाया पडून सांगितलं. आता काहीला हात जोडून सांगितलं, काही पाया पडून सांगितलंय. काही काही लय घटा आबरूचे असतात, त्याला काही कळत. मग त्याला भीती दाखवून सांगितलं. अरे अनमोल किमतीचा नरदेह प्राप्त होऊन गळ्यात जर नाही घातली, एकादशी सोमवार नाही केला, वारी नाही केली, ज्ञानेश्वरी गाथा वाचली नाही, नामस्मरण केलं नाही, दान धर्म नाही, अन्नदान केलं नाही, तर तुला पुढे कोणीतरी विचारणार आहे काय जवाब देशी. पुढे अवघड यमदंड तो तुझी काही करणार नाही. माडी ती धुडी ती तुडी ती निष्ठोर यमाची किंगर बहुसार नाही त्या यमासी करुणा बाहेर काढी ती कुडी. पुढे अवघड भीती दाखवून सांगितलं. हात जोडून पाया पडून भीती दाखवून. पण ज्यांना भीती दाखवूनही काही परिणाम झाला
आता महाराजांनाही थोडीशी चीड आली, महाराजांनी मग डायरेक्ट दिली. काय शिवी दिली? किती सांगू तरी नायकती पटकीचे पुढे सिंदळीचे. आता तुकोबारांनी शिवी दिली, किती सांगू तरी ना ऐकती पुढे सिंदळीचे. शिवी दिली तुकोबारांनी, पण एवढी काही पॉवरफुल नाही. तुमच्या कुठे चेहरे होत्या शिवीचा काही परिणाम? आमच्या तिकडे देऊ का पिढा करत्या हे लक्षात ठेवा, तुकोबारांनी शिवीच दिली, पण शिवी सुद्धा थोडी मवाळ भाषेतली. का मवाळ भाषेतली? त्याचं कारण सांगतो. तुकोबाराय हे पश्चिम महाराष्ट्रातले संत आहे. कुठले संत आहे? पुण्याच्या जवळचे. आणि सगळ्यात शुद्ध भाषा खरी ओरिजिनल पहिली कुठली? शुद्ध भाषा म्हणजे पुणा, विद्येचं माहेरघर पुणा. आणि पुण्याच्या लगतचे म्हणजे त्याच भागातले असल्यामुळं शिवी सुद्धा मवाळ आहे. कारण प्रत्येक भागातल्या बोली भाषेत थोडासा, आता तुम्ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात येतात, तुमच्यात आणि आमच्या भाषेतही थोडासा थोडी आडमोठी वाटतेच ना, थोडी राहील असेल. मराठवाडा म्हटलं की आलाच ना. आणि हा संत परंपरे सुद्धा महाराज फरक आहे. तुकोबारांनी शिवी दिली, पण मीडियम आहे. परिणाम चला मराठवाड्यातल्या संतांकडे, आमच्या नाथ महाराज बघा कसा तडाखा आहे. काय माया गेली इथूनच तडाखा, माझा पुढचा विचारच नाही. हा मराठवाड्यातला तडाखा म्हणायचं. काय माय गेली होती भूतापासी, इतक्या टोकाला जाऊन नाथ महाराज बोलले की तुझ्या मुखात एकदा बी हरी आला नाही तुझी बघा असे. ऐका, हा सुद्धा नाथ महाराजाचा हेतू वाईट नाही. एवढ्या टोकाला जाऊन शिवी देऊन सांगितलं, हेतू एकच होता, हरिनय मुखासी आरे मोढा म्हणजे मूर्खा. याचा हेतू सुद्धा शिव्या देऊन सुद्धा नामस्मरणच केलं पाहिजे. हा सायासच आहे. हा सुद्धा काय आहे? हात जोडून पाया पडून भीती दाखवून शिवी देऊन सायासच आहे की यांनी नामस्मरण करावं. यांचा भाव काय? करुणी सायास सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास. आणि शेवटी तुमच्या व्यवहाराचा एक दृष्टांत दिला. तुका म्हणे वत्स धेनवेचे तैसे मजे येते. आता इथं सुद्धा संत कशाप्रमाणे सांभाळतात याच्याकरता दृष्टांत दिला. तू गायीचा आणि वासराचा दृष्टांत दिला, पण कोण्या गायीचा आहे हा सुद्धा? हा, कारण हा दृष्टांत जर शिला बसतच नाही, कारण ती बिगर वासराचं देती. हा ऐका, जी गावठी गाय आहे ना, गावरान गाई बघा, नुकतीच 4-8 दिवसापूर्वी व्यालली. कोण? गाई. आणि तो गुराखी आपल्या बाकीच्या जनावराबरोबर त्या ते वेलेली गाय सुद्धा डोंगरावर चारायला घेऊन गेला. भरपूर चारा आहे, गवत आहे, पण ती 4-8 दिवसापूर्वी व्यालेली गाय गुराखी ज्या वेळेला घेऊन जातो 12-1 वाजेपर्यंत चारा खाते. बरोबर? 12-1 वाजेपर्यंत चारा खाते ती गाय. पुन्हा चाऱ्याला तोंड लावित नाही, सारखा हंबरडा पुढते, कान असं पुढं करते, शिफ्टी मागून वर करत असते, आणि सारखी जायची घाई असते तिला पुढं. कारण ते गोठ्यात बांधलेलं ते बछड वासरू तिच्या चित्तात असतं. तुका म्हणे वत्स धेनवेचे. हा, ती सारखी घाई करते. आता तो गुराखी जर चालाक असला तर त्याने त्या गायीच्या गळ्यात बांधलेलं असतं, लोणच म्हणतात ना, नाही तर ते पायपोट बांधलेलं असतं पायाला, तरी सुद्धा ती घाई करते. पण गुराखी चालाक असला तर ते कशी तरी आडून 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत ठेवतो. आणि तो गुराखी जर दातीच का असला, इकडे घटून इकडे चढवतो, तर त्याला केव्हा जोकांडा देऊन गाय घरी येतील गोठ्यात वासराला बाजून. हा, पण जर चालाक गुराखी असला आडून जरी धरली, आणि ज्या वेळेला 4 वाजता 5 वाजता सगळे ढोरं घेऊन निघाला ना तो, तर ती पायपूट असो किंवा लोण असो सगळ्याच्या पुढं असते ती. कानाचे पुढं, शिफ्टी मागून वर, हंबरडा फोडते, सारखी घाई असते तिला. का? तिच्या चित्तात ते कोण? ते बछड वासरू. तुका म्हणे वत्स धेनवेचे. जसं त्या गायीच्या चित्तामध्ये तुकोबाराय म्हणतात ते बछड वासुरे तैसे मज येते, तसं साधूच्या चित्तामध्ये या विश्वातला प्रत्येक जीव असतो. तैसे मज येते. सांभाळीत. ऐका, आता 4 मुद्दे लक्षात ठेवा. सांभाळीती कोण? संत. सांभाळीती, शिकविती
उपदेश करीती आणि निरंतर जीवाला संत एवढ्या प्रकारचं संतांचं कार्य बरं आहे. त्यांचे उपकार म्हणतात. आता भजन करा. ढोपार कुमारी, गोपाळ कुमार, 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 गोपाळ माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज वेळ आपली संपलेली आहे. अभंगाचा माझ्या मतीने माझ्या बुद्धीने मला जसा वाटला तसा मी या अभंगाचा अर्थ लावण्याचा मी प्रयत्न केला. जे योग्य आहे ते गुरुजनांचं आहे, मायबाप संतांचं आहे. उपस्थित सर्व गुणीजन, सर्व विद्यार्थी मंडळी, सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा, ज्यांचं पुण्यस्मरण म्हणून आपण सेवा करतो ते विठ्ठल बाबांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी आपण पूर्ण विराम देणार आहोत. पुढेही बहुत 9 ते 11 कीर्तन असतं, थोडं लांबलं असतं तरी चाललं असतं, पण 7 ते 9 म्हटल्यानंतर लांबणं बरं नाही. म्हणून 9 वाजले, 4-5 मिनिटं जास्त झाले. फार काही 4-5 मिनिटं होतच असतात. त्याबद्दल इच्छा होती काय तुमची म्हणावं? म्हणणार नाही मी. आता काही वेळेला माणसं म्हणतात बाबा दिलगिरी व्यक्त करतो, क्षमस्व म्हणतात. पण दिलगिरी व्यक्त करतो, क्षमस्व जर माझ्याकडून काही अपराध झाला असला, गुन्हा घडला असला तर म्हणलं पाहिजे. आता 5 मिनिटं 10 मिनिटं जास्त गेले, दिलगिरी व्यक्त करायची काही गरज, ते माझेच जास्त गेलेत ना. आणि मीच दिलगिरी व्यक्त करतो, क्षमस्व म्हणायची काही गरज नाही. गेले तर गेले, आयुष्यभर इकडे तिकडे आयुष्य वायाला गेलंय. इथं 5-10 मिनिटं गेले तर दिलगिरी नाही, फिलगिरी नाही. गेले तर गेले दाखवत असतात. पण आपण सेवा इथंच थांबतोय. नंतर काही पुढची सूचना द्यायची, नंतर पुढं उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन असं भैरवीची चाल झालं असं गृहीत धरतो. बरं, मी नाही म्हणत आता, वारीपासून माझा या आवाज बसला. लक्षात आला असं ना तुमच्या? नाही, थोडा असा जड आवाज आला. तो कमने